कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार बस पडलंय। शेकडो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। साताऱ्यातील पाटणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का बसलाय। गोशटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह 6 सदस्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। अंबरनाथमधील विकास कामांची खासदार श्रीकांत शिंदेंनी पाहणी केली आहे। शिवमंदिर परिसर, नाट्यगृह आणि शाळेच्या कामावर यावेळी श्रीकांत शिंदेंनी समाधान व्यक्त केले, तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेशही त्यांनी दिले। मुंबईतल्या 11 जेट्टींना 100 कोटींचा बूस्टर मिळणार आहे। केंद्र सरकारनं कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय। त्यासाठी कोकणातील 11 ठिकाणी जेट्टींसह क्रूज टर्मिनल बांधण्यासाठी राज्याच्या वाट्याचा 100 कोटींचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलाय। मुंबई महावितरणचे उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यामुळे 133 उपकेंद्र आणि 265 कार्यालयांची साफसफाई करण्यात आली। तसंच रोहित्रांच्या भोवतीच्या वेली, झाडांच्या फांद्या हटवण्यात आल्यात आणि त्यामुळे आता वीज पुरवठ्यात बाधा येणार नाही असा दावा करण्यात आला। एफडीए कडून सर्व हॉटेल व्यावसायिकांना नोंदणी करणं आणि परवाना घेणं बंधनकारक करण्यात आलं। यात किरकोळ विक्रेते, हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, बेकरी, मिठाई, दूध आणि इतर अन्न खाद्यपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांचा यामध्ये समावेश आहे। तसंच विनापरवाना धारकास 10 लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींना 8 दिवसात पैसे मिळणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। कालच आपण 3500 कोटींच्या चेकवर सही केली असून फेब्रुवारीचा हप्ता हा 8 दिवसांमध्ये मिळणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। शहापूर तालुक्यातील सापगाव जवळील पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचे संरक्षण कठडेच गायब आहेत, तर पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। याच धोकादायक पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू असल्यानं पूल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येते। कल्याण ग्रामीणमध्ये अवैध मातीची रात्रभर वाहतूक केली जाते। ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। या प्रकरणी प्रशासनानं लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते आहे। मावळमधील जिल्हा परिषद शाळेत अनोखा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांना किराणा दुकानात जाऊन वजन काटा आणि मापाची ओळख करून देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावा या हेतूनं हा उपक्रम राबवण्यात आला। मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात अॅग्रीस्टॅक शेतकऱ्यांचं फार्मर आयडी बनवण्यासाठी कॅम्प लावण्यात आलाय। या कॅम्पला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला। उपविभागीय कृषी अधिकारी सुनील जाधव यांनी या कॅम्पला भेट देत मार्गदर्शन केलं। परभणीतील कौसडीमध्ये मानवी साखळीतून छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप साकारण्यात आलंय। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांची मानवी साखळी करत प्रतिकृती तयार करण्यात आली। प्रसिद्ध रांगोळीकार ज्ञानेश्वर बर्वे कौसडीकर यांच्या संकल्पनेतून ही मानवी साखळीतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। भिवंडीतील पांडवगडावरील पुरातन शिवलिंग आणि पादुका वनविभागानं कुणालाही विश्वासात न घेता ताब्यात घेतल्यात, त्यामुळे प्रशासनानं शिवलिंग आणि पादुका ग्रामस्थांना स्वाधीन कराव्यात अशी मागणी करण्यात आली। एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केली आहे। 4 महाराष्ट्र केसरी कसे असा संतप्त सवालही त्यांनी केलाय। तसंच लवकरात लवकर शासनानं याबाबत निर्णय न घेतल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला। युट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीका होतीये। अशातच त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे। मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, तर दुसरीकडे माझ्या आईच्या दवाखान्यावर आणि काही लोकांनी हल्ला केला अशी माहिती त्यानं पोस्टमध्ये दिली आहे। पत्नीचा पराभव झाला म्हणून रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी मला निवडून दिलं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। जालन्यात सभेत ते बोलत होते। केवळ देवदेव केल्यानं निवडून येता येत नाही, तर त्यासाठी जनतेत जावं लागतं असंही अजित पवार म्हणाले। शिंदे फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। कोल्ड वॉरची माहिती धादांत खोटी असून महायुतीत सर्व काही ठीक असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय।
पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला। या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली। तसंच रुपाली चाकणकर, विजय शिवतारे यांच्यासह अनेक माजी आजी नेते देखील उपस्थित होते। चांगले नेते सोडून जात आहेत याचा विचार करून उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करा असं शिंदे म्हणाले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सुपडा साफ होईल। आगे आगे देखिए होता है क्या असं सूचक विधान भाजपच्या आशिष शेलार यांनी केलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचा दावा शेलार यांनी केला। अंबादास दानवे यांनी राजन साळवी यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे। विनायक राऊत यांना आघाडी मिळाली आणि त्यांच्या मतदारसंघात मग राजन साळवी यांना का मिळाली नाही? ज्यांना जायचं असतं ते काहीही कारण सांगत असतात, यावर बोलणं योग्य नाही असं दानवे म्हणाले। रामदास आठवलेंनी महायुतीला इशारा दिलाय। पालिका निवडणुकीत महायुतीत जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणुका लढवणार असा इशारा आठवलेंनी दिलाय। महायुतीत जिल्हा परिषदेच्या 5 ते 6 जागांची मागणी त्यांनी केली। निवडणुकीपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी बॅट हातात घेत फलंदाजी देखील केली। मात्र दुसऱ्या चेंडूवर आठवले क्लीन बोल्ड झालेली आहेत। असं असलं तरी आठवलेंनी केलेल्या फलंदाजीला उपस्थितांनी चांगली साथ दिली।